कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी महिलेच्या खुनाचा उलगडा केला आहे. अत्याचारास विरोध केल्याने आरोपीने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल 1.5 महिने पोलिसांनी तपास करून आरोपीला गजाआड केले आहे. 6 एप्रिल रोजी मांजरी रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या एका शेतात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. खून झालेल्या महिलेची ओळख पटत नव्हती, त्यामुळे हडपसर पोलिसांनी हडपसर मांजरी भागातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. हे सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली. सिरम इन्स्टिट्यूट परिसरातून आरोपी विक्रम जाधव एका महिलेला रिक्षातून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. यात सर्वात महत्त्वाचा धागा हा रिक्षा मागील शाळेची जाहिरात होती. जाधव खून झालेल्या महिलेला ज्या रिक्षातून घेऊन गेला होता त्या रिक्षाच्या पाठीमागील बाजूस एका शाळेची जाहिरात लावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 300हून जास्त रिक्षा चालकांची चौकशी केली. तपासात महिलेचा खून करून पसार झालेला आरोपी जाधव यवत परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळाली. खामगाव फाटा परिसरातून विक्रम जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेच्या खुनाची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा एका रोपवाटिकेत काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी लातूरला गेली होती. हडपसर परिसरात तो 6 एप्रिल रोजी आला होता. त्यावेळी त्याला एक फिरस्ती महिला दिसली. तिने तहान आणि भूक लागल्याचे सांगितले. तिच्या पायात चप्पल नव्हती. तिने जाधवकडे चप्पल मागितली. तेव्हा माझे घर जवळ आहे असे त्याने या महिलेला सांगितले. तिला रिक्षातून मांजरी रेल्वे स्थानक परिसरात घेऊन गेला. महिलेवर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आरडाओरडा केला. महिला आरडाओरडा करत असल्याचे पाहून आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो लातूरला पसार झाला. 2 दिवस तेथे राहिल्यानंतर तो पुन्हा यवतला आला. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी महिलेच्या खुनाचा उलगडा केला आहे. अत्याचारास विरोध केल्याने आरोपीने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल 1.5 महिने पोलिसांनी तपास करून आरोपीला गजाआड केले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राग यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गित्ते, मंगल मोडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेन कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोनपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, अमोल दनके, चंद्रकांत रोजित वाड यांनी ही कामगिरी केली आहे.